मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मकोका लावल्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली। एसआयटी तर्फे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी संपूर्ण तपासाची माहिती देत युक्तिवाद केला। दरम्यान वाल्मिक कराडनं हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावाही एसआयटी कडून करण्यात आला। परिणामी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटीनं 10 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती। आज कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आलं। या न्यायालयापुढे आमचं पहिलं असं म्हणणं होतं की 302 मूळ कलम 302 आहे, त्यात कटात यांचा सहभाग आहे, त्याच्यावर आम्हाला तपास करायचा। कट केव्हा केला, कुठं केला, कशा पद्धतीनं कट राबवण्यात आला, हा एक भाग। आणि दुसरा म्हणजे मोकाच्या अंतर्गत प्रॉपर्टीचे असेट्स याचीच पूर्ण डिटेल चौकशी करणे आहे। या दोन्ही ग्राउंड्सवर आर्ग्युमेंट केल्यानंतर कोर्टाने 22 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे। फोन कॉलचं सर वारंवार रेकॉर्ड फोन कॉलचं आम्ही सबमिशन कोर्टापुढे केलेलं होतं, पण सीडीआरचे रेकॉर्ड्स आयोगकडे या संदर्भात आलेले आहेत। सीडीआरचे रेकॉर्ड कोर्टातही दाखल केलेले आहेत। 22 तारखेला कळेल ना, 22 तारखेपर्यंत काय तपास होईल त्याच्याप्रमाणे ठरवलं जाईल। आता त्याच्यावर सांगणं योग्य होणार नाही, तपास चालू आहे, त्यांना तपास करू द्या। त्यावेळेस पुढच्या 22 तारखेला कोर्टात हजर करतील, त्यावेळेस कळेल काय तपास झालाय, काय झालाय, कशा पद्धतीने। कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले नाही, तेच सांगतो तुम्हाला, कोर्टामध्ये काय झालंय हे थोडं सांगणं अवघड। ते कोर्टाचे जे प्रोसिडिंग आहेत ते तसं सांगणं अवघड असते। काय झालं, इन्फॉर्मल टॉक असतात ते। खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा आरोप एसआयटीनं कोर्टात दिलेल्या माहितीत केलाय। आरोपींकडून वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली पण कंपनीनं दिली नाही। यावेळी संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून त्यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला। सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेंनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती। या प्रकरणात सरपंच संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं, त्यामुळेच खंडणीत अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुखांची कराड आणि इतर आरोपींनी हत्या केल्याचा दावा सीआयडीनं केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।